गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या अभ्यासाचा हा पुढचा टॉपिक आहे उद्योग क्षेत्र. आपण मागच्या सेशन्स मध्ये कृषी क्षेत्राचा आपण अभ्यास केला. आता त्याचबरोबर आता उद्योग क्षेत्राचा आपल्याला अभ्यास आहे. याच्यामध्ये आपल्याला भारताचं उद्योग क्षेत्राचा पार्ट असलेल्या सूक्ष्म आणि मध्यम ज्याला आपण सुलमऊ क्षेत्र म्हणतो, MSME, त्यांचा वेगळा अभ्यास आणि थोडंसं महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राबद्दलचे अभ्यास. तर ह्या गोष्टीने आपण हा अभ्यास करूया. बघा, सगळ्यात आधी उद्योग क्षेत्र जे कशाचा भाग आहे असं आपण म्हणतो, तर अर्थव्यवस्थेच्या द्वितीयक क्षेत्राचा भाग आहे, सेकंडरी सेक्टरचा भाग आहे. हे सुरुवातीलाच आपण अभ्यासलेलं आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र, तर द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र, इंडस्ट्री सेक्टर येतं असं आपण म्हटलं होतं. आणि या उद्योग क्षेत्राचं वर्गीकरण भारतात ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्यात हे 4 गट केले जातात. म्हणून उद्योग क्षेत्राचा समावेश किंवा उद्योग क्षेत्राचं वर्गीकरण भारताच्या दृष्टिकोनातून हे अशा पद्धतीने केलं जातं. त्यातलं पहिलं क्षेत्र उपक्षेत्र मानलं जातं, ते म्हणजे खाणकाम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मायनिंग म्हणतो. कशाचं खाणकाम? तर पृथ्वीच्या भूगर्भातनं विविध प्रकारची खनिजे बाहेर काढणं, याला आपण खाणकामाची ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे वस्तू निर्माण, किंवा ज्याला आपण कारखानदारी असाही शब्द आपण वापरतो. हिंदीमध्ये त्यालाच विनिर्माण असाही शब्द वापरतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतो. त्यामुळे कोण काय शब्द वापरेल काही सांगता येत नाही. मॅन्युफॅक्चरिंग इंग्लिशमध्ये एक सिंगल वर्ड आहे, अदरवाईज त्याला वस्तू निर्माण किंवा विनिर्माण किंवा कारखानदारी क्षेत्र असे आपण म्हणू शकतो. तिसरं क्षेत्र आहे इथे बांधकाम क्षेत्र. एक बांधकाम क्षेत्राबद्दल एक खास डिटेल मी तुम्हाला सांगतो. बघा, हे जे वर्गीकरण केलेलं आहे ते NSO वर्गीकरण केलेलं आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आज सध्याचं, तर त्यांचं हे वर्गीकरण आहे. पण बऱ्याच वेळा RBI मार्फत सुद्धा आकडेवारी जमा केली जाते. तर RBI बांधकाम क्षेत्राचा समावेश मात्र सेवा क्षेत्रामध्ये घेत असतो. म्हणून आपल्याला जर RBI संबंधित प्रश्न असेल तर बांधकाम हे सेवा क्षेत्राचा हिस्सा आपण म्हणायचं. पण आपल्याला जर RBI आणि NSO वगैरे असा कुठलाही वेगळा उल्लेख नसेल तर आपण NSOचं वर्गीकरण गृहीत धरलं पाहिजे आणि त्यावेळी बांधकाम हे आपण द्वितीय क्षेत्रामध्ये घेतलं पाहिजे. आणि चौथं उपक्षेत्र आहे याचं वीज, वायू म्हणजेच नैसर्गिक वायू, पाणी पुरवठा आणि इतर युटिलिटी सेवा, हे या सुद्धा उद्योग क्षेत्राचा भाग म्हणून समजल्या जातात. युटिलिटी सर्व्हिसेस, ज्याला मराठीमध्ये आपण जनोपयोगी सेवा असं पण म्हणतो. लोकांच्या उपयोगी असलेल्या पाणी पुरवठा वगैरे हा जनोपयोगी सेवाच आहे. वीज उपलब्ध करून देणे जनोपयोगी सेवा आहे. पण त्याचबरोबर इतर युटिलिटी सर्व्हिसेस, फॉर एक्झाम्पल फायर सर्व्हिस असेल किंवा आपण म्हणू की स्वच्छतेच्या सेवा असतील, तर त्यातल्या काही याच्यामध्ये डिफाईन केलेल्या, तर त्या सेवा ह्या उद्योग क्षेत्राच्या भाग म्हणून केल्या जातात. तुम्ही ऍटलिस्ट वीज, वायू आणि पाणी पुरवठा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तर उद्योग क्षेत्रामध्ये NSOच्या वर्गीकरणानुसार या 4 उपक्षेत्रांचा समावेश होतो असं म्हणता येईल. पण एक कॉन्सेप्च्युअली आपण जर बघितलं तर खाणकाम ही खरं प्रायमरी ऍक्टिव्हिटी मानली जाते. कारण प्रायमरी ऍक्टिव्हिटीमध्ये आपण कशाचा समावेश करत असतो, तर भूगर्भातनं ज्या गोष्टी आपण पृष्ठावरून किंवा भूगर्भातनं किंवा वातावरणातून म्हणूया, ज्या गोष्टी आपण मोफत उपलब्ध करतो, आपल्याला मोफत त्या उपलब्ध असतात, त्यांना आपण प्रायमरी ऍक्टिव्हिटी असं पण म्हणतो, किंवा त्या मिळवण्याच्या प्रक्रियेला प्रायमरी ऍक्टिव्हिटी म्हणतो. त्यामुळे जे काही खनिजे प्राप्त होतील ती मोफत मिळालेली, ती काढण्यासाठी खर्च लागेल ती वेगळी गोष्ट आहे. पण त्या खनिजांचा मूळ खर्च मात्र किंवा मूळ किंमत मात्र असणार नाहीये. विकताना त्याची किंमत लावून विकली जाईल ती पुढची ऍक्टिव्हिटी झाली मात्र. त्यामुळे खाणकामाची कॉन्सेप्च्युअली बघितली तर ऍक्टिव्हिटी ही प्रायमरी मानली जाते. पण भारतात मात्र ते उद्योगाचे सुरुवात तिथूनच होते. म्हणून बऱ्याच वेळा खाणकाम हे औद्योगिक दृष्टिकोनातून उद्योग क्षेत्रामध्ये गृहीत धरलं जात आहे. त्यामुळे आपल्याला जर प्रश्न विचारला की खालीलपैकी प्राथमिक कृती कोणती, आणि असं असताना जर तिथे NSO, भारत असा कुठलाच उल्लेख नसेल तर खाणकाम आपण प्रायमरीमध्ये घेतलं पाहिजे. पण भारतात उद्योग क्षेत्रामध्ये खालीलपैकी काय येतं किंवा येत नाही असा प्रश्न असेल तर मात्र आपण खाणकाम हे उद्योग क्षेत्राचा भाग भारतात उल्लेख केलेला आहे म्हणून आपण गृहीत धरलं पाहिजे.
आता एक छोटासा एक कॉन्सेप्च्युअल पॉइंट आहे पुन्हा, उद्योग क्षेत्राचं वर्गीकरण किंवा उद्योगांचं वर्गीकरण. आता उद्योग म्हटलं तर काय, वस्तू निर्माण करणारे उद्योग, वस्तू उत्पादक उद्योग. तर वस्तू उत्पादक उद्योगांचं वर्गीकरण हे एक तर मालकीच्या आधारावर केलं जातं, किंवा उत्पादनाचा स्तर किती आहे त्याच्या आधारावर केलं जातं, किंवा निर्माण झालेल्या वस्तू कुठल्या कारणासाठी वापरल्या जात आहेत त्या वापराच्या आधारावर, ज्याला आपण यूज बेस्ड क्लासिफिकेशन असं म्हणतो, तर त्याच्या आधारावरही केलं जातं. तर मालकीच्या आधारावर सोपं, हे पटकन कळायला. सुरुवातीला आपण हे पण बघितलं की सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSUs हे जे सरकारच्या मालकीचे, आणि सरकारची मालकी किती असायला पाहिजे, किमान 51% अधिक असेल तर. खाजगी क्षेत्रातील उपक्रम म्हणजे खाजगी व्यक्ती संस्थांच्या मालकीचे, आणि संयुक्त क्षेत्रातले म्हणजेच याचा अर्थ सार्वजनिक प्लस खाजगी अशा मालकीचे. आज पूर्वी, आता असं सहसा मानलं जात नाही, म्हणजे हा जो काही शब्द आहे हा आता आउट ऑफ कॉन्टेक्स्ट झालेला आहे भारतामध्ये. कारण हा शब्द तेव्हा मानला जायचा जेव्हा भारतात सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग हे 100% भारत सरकारच्या मालकीचे असायचे. पण उदारीकरण सुरू झाल्यानंतर मात्र सरकारची मालकी कमी कमी करण्याची परमिशन देण्यात यायला लागली. म्हणून 51% सरकारी मालकी अबाधित ठेवून उरलेली खाजगींना विकली तरी चालेल असं करण्यात आलं. तरी पण त्याला आपण सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम असं म्हणतोय. मग हा उपक्रम 51 पेक्षा जास्तची मालकी, समजा 60% सरकारी 40% खाजगी, तर संयुक्त क्षेत्रातलाच येणार आहे, पण म्हणायचा सार्वजनिक क्षेत्रातला. मग हे जे काही डेफिनेशन चेंज झाली त्याच्यामुळे आज हा शब्द आपण काही खरं मानत नाही. त्यामुळे आज आपण दोनच प्रकारचे उद्योग म्हणू शकतो मालकीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातले किंवा खाजगी क्षेत्रातले. अर्थात खाजगी क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये आपण एक सहकारी क्षेत्र सुद्धा वेगळं गृहीत धरत असतो, पण ते खाजगीचाच एक प्रकार झाला. फक्त तत्व वेगळं आहे, सहकारी तत्व आहे, म्हणून आपण त्याला सहकारी क्षेत्र असं पण म्हणत असतो. हे मालकीच्या आधारावर. आता उत्पादनाचा स्तर किती आहे त्याच्या आधारावर, एक तर ते सूक्ष्म उपक्रम, लघु उपक्रम, मध्यम उपक्रम किंवा मोठे उपक्रम. जनरली या तिघांना एकत्र घेतो आपण, म्हणून सूल मऊ उ म्हणजे उपक्रम असंही यांना आपण शॉर्ट मध्ये म्हणतो. तर नक्की काय क्रायटेरिया लावला जातो की एखादा उपक्रम सूक्ष्म आहे का, मध्यम आहे का, लघु आहे, हे कळण्यासाठी तो मात्र आपल्याला त्या लघु क्षेत्राच्या म्हणजे MSME सेक्टरच्या वेगळ्या अभ्यासामध्ये आपण बघूया. सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा की सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे असे 4 प्रकार असतात, आणि वापर कुठल्या कारणासाठी केला जातो त्यानुसार हे सध्या आहे. मग प्राथमिक वस्तू उद्योग म्हणजे असे उद्योग की जे उद्योग प्राथमिक वस्तू तयार करतात. म्हणजे समजा आपण म्हणूया की समजा पेट्रोलियमचं उत्खनन केल्यानंतर त्याचं शुद्धीकरण करून जर पेट्रोकेमिकल्स तयार केले जातात तर ते प्राथमिक अशा प्रकारचा उद्योग झाला. म्हणून निसर्गातून प्राप्त झालेल्या गोष्टींवर प्रक्रिया करून जी पहिली वस्तू तयार केली जाते ती प्राथमिक वस्तू म्हणून ओळखली जाते. म्हणून प्राथमिक वस्तू उद्योग, नाहीतर भांडवली वस्तू उद्योग. भांडवली वस्तू उद्योग, भांडवलाचा अर्थ आपण त्यावेळी बघितला होता, सुरुवातीचे लेक्चर 60वा. भांडवल या शब्दाचा आपण अर्थ घेतला होता की अशा वस्तू की जी वस्तू दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स. हा पेन तयार करण्यासाठीचं मशीन वेगळं असेल, ती मशीन सुद्धा एक वस्तूच आहे, पण तिचा वापर कशासाठी होतोय, तिथं पेन तयार करण्यासाठी होतोय. किंवा हा बोर्ड आहे, समजा हा बोर्ड तयार करण्यासाठी कुठली तरी मशीन असेल, ह्या बोर्डाचे काही बाहेरचे आउटलाईन असेल किंवा मधलं जे काही मॅटर आहे, मटेरियल आहे त्याचं असेल, काहीतरी तर मशीन त्या ठिकाणी असणारच आहे. म्हणून ती मशीन एक वेगळी वस्तू आहे, पण त्या मशीनच्या सहाय्याने हा बोर्ड तयार केला जात असेल ती जी एक वेगळी वस्तू झाली. म्हणून इथे बोर्ड तयार करण्यासाठी लागणारी वस्तूला आपण भांडवली वस्तू असं पण म्हणतोय. मग भांडवल म्हणजे सिंपली यंत्रसामुग्री आणि वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी, याला आपण भांडवली वस्तू असं पण म्हणतो. काही वस्तू कशा असतात, पुनर्निर्माण वस्तू असतात. पुनर्निर्माण किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरमिडिएट गुड्स म्हणतो, याचाही आपण अभ्यास पूर्वी केलेला आहे. अशी वस्तू की जी एका कारखान्याचा आउटपुट असतं, पण तीच वस्तू मात्र दुसऱ्या कारखान्यात इनपुट म्हणून वापरली जात असेल तर ती अजून अंतिम झालेली नाहीये, मधल्याच टप्प्यावर आहे, म्हणून इंटरमिडिएट गुड. त्याला पुनर्निर्माण, कारण त्या वस्तूचा वापर होऊन अजून दुसरी कुठली तरी वस्तू निर्माण होणार आहे, म्हणून पुनर्निर्माण वस्तू असा अर्थ त्या ठिकाणी झाला. नंतर पायाभूत किंवा बांधकामाशी संबंधित असलेल्या वस्तू. पायाभूत वस्तू म्हणजे समजा आता लोह पोलाद किंवा काय म्हणूया की समजा विविध प्रकारचे केमिकल्स असतील,
किंवा बॉक्साईट असेल, बॉक्साईट पासून तयार केलेलं अॅल्युमिनियम असेल, तर ह्या पायाभूत वस्तू झाल्या. आणि 5वा गट काय, तर उपभोग्य वस्तू. अशा वस्तू की ज्या आपण आपली गरज भागवण्यासाठी वापरतो, कन्झ्युमर गुड्स किंवा कन्झम्पशन गुड्स. त्या उपभोग्य वस्तू एकतर टिकाऊ असतील नाही तर गैर टिकाऊ असतील. टिकाऊ असतील तर ज्या टिकतात, वापरल्या नाही तरी सुद्धा बरेच दिवस टिकतात. आणि गैर टिकाऊ असतील तर वापरल्या नाही तर खराब होतात, अशा भाज्या, फळं, अन्नधान्य हे सगळे गैर टिकाऊ प्रकारच्या वस्तू झाल्या. त्यामुळे यूज बेस्ड क्लासिफिकेशन हे अशा प्रकारे केलं जातं. तर हे झालं वर्गीकरण. आता देशात औद्योगिक उत्पादन किती प्रमाणात वाढत चाललेलं आहे याचा जर अभ्यास करायचा असेल तर कुठला तरी निर्देशांक पाहिजे. तर त्यासाठी जो निर्देशांक वापरला जातो तो आहे हा IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणून मराठीत म्हटलंय औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक. आणि त्याचा उद्देश काय झाला मग, भारतात औद्योगिक उत्पादनातील वृद्धी मोजण्यासाठी, उत्पादन भारतातलं उद्योग क्षेत्राचं उत्पादन किती प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्याचं प्रमाण मोजण्यासाठी आपण हा निर्देशांक वापरतो. तो किती कालांतराने प्रकाशित होतो आणि कोणामार्फत प्रकाशित केला जातो, तर हा निर्देशांक दर महिन्याला प्रकाशित केला जातो NSO मार्फतच. म्हणजे जी संस्था GDP मोजते तीच संस्था हा IIP सुद्धा मोजते. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयामार्फत हा प्रकाशित केला जातो. यासाठी आता निर्देशांक म्हटलं आणि ते जर कंपॅरिझन करण्यासाठी वापरला जाणार असेल तर आधारभूत वर्ष येणारच. मग 2011-12 हे आधारभूत वर्ष सध्या IIP साठी वापरलं जात आहे, ज्याचा स्वीकार मात्र सुरू झालाय, करण्यात आला होता मे 2017 पासून. असं आहे. आणि आता ह्या निर्देशांकांची गणना किती वस्तूंपासून तयार केली जाते, तर त्यासाठी वस्तूंचे गट तयार करण्यात आलेले 407. आणि या 407 गटांमध्ये मिळून 811 वस्तू होत्या. पण आता तुम्ही इथे अपडेट करून घ्या, 811 च्या जागी तिथे 839 वस्तू सध्या. त्यामुळे हे तुमच्या PDF मध्ये तुम्ही हे अपडेट करून घ्या. 811 च्या जागी 839 वस्तू आहेत. मग वस्तू गट 3 केलेले आहेत. खाणकाम, विनिर्माण म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग आणि वीज असे 3 वस्तू गट केलेले आहेत. खाणकाम हा एक सिंगल वस्तू गट, विनिर्माणाचे 405 वस्तू गट आणि वीज नावाचा पुन्हा एक सिंगल वस्तू गट. पण त्याच्यामध्ये वस्तूंची संख्या मग 811 हे वाढलं असेल तर हे ऍक्च्युली इथे वाढलेलं आहे. याच्या टोटल 29 वस्तूंची संख्या आहे. म्हणजे खाणकाम हा एक सिंगल वस्तूंचा गट झाला, ज्याचा टोटल 29 वस्तू घेतलेल्या आहेत. हे 809 आणि हे 801, सॉरी 29, 809 आणि 1 हे झालं 839. आणि आता ह्या सगळ्या वस्तूंना मिळून त्या वस्तू गटातल्या वस्तूंना मिळून किती भार दिलेला आहे, तर याला 14%, 77% आणि 7% मधले पॉईंट जे आहेत ते तशा पद्धतीने यांची टोटल झाली 100%. तर अशा रीतीने हा एक निर्देशांक या ठिकाणी काढण्यात येतो, दर महिन्याला काढण्यात येतो. आणि त्याची काय म्हणूया की त्याच्या आधारावर उत्पादनाचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे ते आपल्याला बघितलं जातं. म्हणून सध्या हा 839 वस्तूंच्या उत्पादनाच्या आधारावर कॅल्क्युलेट केला जातो असं म्हणता येईल. एक पॉइंट अजून वेगळा या ठिकाणी लक्षात घ्या, या PDF मध्ये नाहीये पण तुम्ही तो वेगळा लिहून घ्या. बघा, या 839 एकूण वस्तूंपैकी 8 वस्तू यांना किंवा 8 क्षेत्र म्हणूया, 839 म्हणण्यापेक्षा उद्योग क्षेत्रातली जे टोटल जेवढे काही वस्तू गट येत आहेत त्यातल्या मिळून ह्या 839 वस्तू आहेत. पण त्यांच्यातल्या काही वस्तू यांना कोर सेक्टरच्या किंवा कोर इंडस्ट्रीच्या वस्तू म्हणून ओळखल्या जातात. कोर इंडस्ट्री म्हणून मराठीत त्यांना आपण म्हणू शकतो गाभा उद्योग. आणि अशा 8 कोर इंडस्ट्रीज कोणत्या आहेत यावर UPSC मध्ये 1-2दा प्रश्न आलेला आहे, तर तो आपण या ठिकाणी लिहूया यांच्यापैकी असलेला. आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळा इंडेक्स सुद्धा काढला जातो, इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज असं त्याला म्हटलं जातं. मी आधी इंडेक्सचं नाव पुन्हा लिहितो, इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज.
8 कोर इंडस्ट्रीज. मग 8 कोणत्या कोणत्या वस्तू बघा. पहिले पेट्रोलियम. कोर का म्हणायचं? कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा हा अत्यंत कोर म्हणजे गाभा आहे, म्हणून गाभा उद्योग म्हणू शकतो आपण. गाभा आणि त्याच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी असतात. त्याप्रमाणे संपूर्ण औद्योगिक क्षेत्र ह्या 8 औद्योगिक क्षेत्रांच्या अवतीभोवती फिरतात एक प्रकारे. म्हणून उर्वरित औद्योगिक अर्थव्यवस्थेचा विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा ह्या गाभ्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून गाभा म्हणून अत्यंत मूलभूत म्हणून जे काही उद्योग क्षेत्र आहेत तर ते 8 आहेत असे. मग पहिलं काय? पेट्रोलियम. पेट्रोलियम उत्खनन. पेट्रोलियमच जर समजा उपलब्ध नाही झालं तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. कारण पेट्रोल डिझेल याच्या आधारावरच सगळं ट्रान्सपोर्टेशन अवलंबून असतं. रस्त्यावरचं असो, रेल्वेचं ज्या ठिकाणी डिझेल इंजिन वापरले जातात ते असो, किंवा मोठमोठे स्टीमर्स असो, जहाज मार्गाने जाणारे, किंवा विमानं असो जिथे हायस्पीड डिझेल वापरलं जातं, एव्हिएशन टर्बाईन फ्युल वापरलं जात आहे, तर ते सगळं पेट्रोलियमवर अवलंबून आहे. म्हणून पेट्रोलियम क्षेत्र. पण पेट्रोलियम आपल्याकडे बाहेर काढल्यानंतर ते तसंच वापरता येत नाही, म्हणून पेट्रोलियमचं शुद्धीकरण, तो शुद्धीकरणाचे उद्योग सुद्धा कोर इंडस्ट्री म्हणून ओळखले जातात. तिसरं आहे कोळसा. आजचं सगळं वीज उत्पादन त्या कोळशावर आधारित आहे. आपल्याला जर 24 तास हवी तेव्हा आणि हवी तेवढी ऊर्जा मिळवायची असेल, वीज मिळवायची असेल, तर पहिल्यांदा कोळशाचं उत्पादन वाढलं पाहिजे. चौथं आहे नैसर्गिक वायू. आज कोळशाला पर्याय म्हणून मिथेन युक्त हा नैसर्गिक वायू आज एक महत्वाचं इंधन म्हणून झालेलं आहे. नैसर्गिक वायूचा वापर आपण सीएनजी म्हणून किंवा एलएनजी म्हणून करू शकतो. तो नॅचरल गॅस आयदर कॉम्प्रेस्ड ऑर लिक्विफाईड म्हणून सीएनजी किंवा एलएनजी. पाचवं लोह पोलाद क्षेत्र. लोह पोलाद. जर पोलादाचीच निर्मिती नाही झाली तर त्याच्यावर आधारित असलेलं बाकीचं सगळंच काहीच होणार नाही. कन्स्ट्रक्शन नाही होणार, मशिनरी तयार करता येणार नाही, म्हणून लोह पोलाद. त्यानंतर स्टीलचं उत्पादनाचं सगळं क्षेत्र. स्टीलवर आज बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत म्हणूया. त्यानंतर सातवं आहे वीज क्षेत्र संपूर्ण. हा कोळसा ज्याच्यावर आधारित आहे, कोळसा ज्यासाठी महत्वाचा ठरतोय तो वीज, पण कोळसा सुद्धा आणि वीज सुद्धा. पण कोळसा काही फक्त वीजसाठी वापरला जात नाही. आज भारतात जेवढा कोळसा निर्माण होतोय साधारणतः त्यापैकी 70% कोळसा हा विद्युत निर्मितीसाठी वापरला जातो. उरलेला औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. त्यातही सिमेंट निर्मिती, खतांची निर्मिती यासाठी मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर होतोय. आणि 8वं मूलभूत क्षेत्र म्हणून खते किंवा फर्टिलायझर सेक्टर हे सुद्धा एक गाभा क्षेत्र म्हणून कन्सिडर केलेलं आहे. कारण खतांची निर्मिती नाही झाली तर कृषीचा विकास होणं शक्य होणार नाही, आणि कृषी नाही तर मग उद्योग क्षेत्राचाही विकास नाही, म्हणून खते सुद्धा घेतलेले. तर ह्या सगळ्यांना मिळून 8 आपण कोर इंडस्ट्रीज म्हणतो. आणि ह्या कोर इंडस्ट्रीज आर ऍक्च्युअली पार्ट ऑफ दिस 839 टोटल इंडस्ट्रीज. त्यांचा एक वेगळा स्वतंत्र इंडेक्स याचाच भाग म्हणून काढला जातो, इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज. आणि IIP डिक्लेअर करण्याच्या साधारणतः 12 दिवस आधी हा इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज, त्याला काय म्हणतात बघा, इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज म्हणून ECI असं त्याला म्हटलं जातं. तोही कॅल्क्युलेट केला जात असतो. आता पुढचा एक महत्वाचा पॉइंट आहे की जो तुलनेनं एवढा महत्वाचा नाहीये, पण औद्योगिक धोरण म्हणून आपण तो ओळखतो बघा. तर स्वातंत्र्यानंतरची महत्वाची औद्योगिक धोरणे कोणती आहेत त्यांच्याबद्दलचा उल्लेख आहे. याच्यातले इंटरनल डिटेल्स काही फारसे तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही. वरवरचे फक्त कधी कुठल्या वर्षी आले एवढं लक्षात घेतलं तरी सुद्धा पुरेसं होणार आहे. फार काही प्रश्न याच्यावर आलेले नाही आतापर्यंत. स्वातंत्र्यानंतर लगेचच पहिलं धोरण औद्योगिक धोरण अधिनियम म्हणून 1948 साली जाहीर करण्यात आलं. औद्योगिक धोरण कशासाठी पाहिजे असतं? उद्योग क्षेत्राचा विकास करायचा असेल तर तो काही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये. सरकार तर फार तर स्वतः काही उद्योग चालवू शकते, पण मोस्टली खाजगी क्षेत्रातच चालवले जाणार असतात आजची परिस्थिती म्हटली तर. पण एकंदरीत या क्षेत्राला दिशा दाखवण्यासाठी कुठलं तरी धोरण पाहिजे की ज्या धोरणांतर्गत सरकार काय करणार आणि खाजगी लोक काय करतील, खाजगी उद्योजक काय करतील, तर ते ठरवता येऊ शकेल. तर त्यासाठी धोरण असतं. मग या 48च्या धोरणामध्ये उद्योगांचे 4 गटात विभाजन केलं होतं. सरकारी मक्तेदारी असलेले उद्योग की जे दुसऱ्यांना उपलब्धच नसतील, संमिश्र क्षेत्र सरकारी आणि खाजगी एकत्र, सरकारी नियंत्रणाखालील क्षेत्र हे असं खाजगी क्षेत्र पण ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे, सरकारची मालकी नाही पण नियंत्रण आहे,
आणि खाजगी उद्योग क्षेत्र की जे 100% खाजगी आहे, तर ते करण्यात असं एक धोरण त्यावेळी जाहीर करण्यात आलं होतं. पण दुसरं महत्वाचं धोरण हे 1956 साली जाहीर करण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की 56 साली देशाची दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली होती, जड उद्योगांवर आधारित असलेली. आणि आता उद्योगांवर आधारित असलेला आपल्या देशाचा विकास करायचा होता. तर विकास करायचा म्हटल्यानंतर उद्योग क्षेत्रासाठी धोरण पाहिजे. मग त्यासाठी खास एक इंडस्ट्रियल पॉलिसी 1956 मध्ये डिक्लेअर करण्यात आली होती. ह्या पॉलिसीचा प्रभाव हा 1990 पर्यंत होता. मध्ये जरी काही पॉलिसीज आणल्या तरी मात्र बरचसं उद्योग क्षेत्र कसं चालेल याचे मूळ प्रिन्सिपल्स 56च्या कायद्यानं धोरणानं इस्टॅब्लिश झाले होते. म्हणून या 56च्या धोरणाला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन, देशाची आर्थिक घटना म्हणून सुद्धा ओळखलं जातं, असा अर्थ होतोय. आणि त्यात मग 3 गटात विभाजन केलं होतं. या धोरणाच्या 3 अनुसूच्या होत्या, अ, ब, क. त्यात पहिल्या अनुसूचीमध्ये सरकारी मक्तेदारी असलेली 17 उद्योग क्षेत्र दिलेली होती. म्हणजे या 17 उद्योग क्षेत्रात फक्त उपक्रम, कारखाने स्थापन करण्याची संमती सरकारला असेल, खाजगींना कोणालाही नसेल. ब मध्ये संमिश्र क्षेत्रातील 12 उद्योग क्षेत्रांचा उल्लेख होता की जे दोघांनाही करता येईल, सरकारलाही करता येईल, खाजगींनाही करता येईल. आणि हे 17 आणि 12 उर्वरित, मग सगळे उर्वरित क्षेत्र म्हणून क मध्ये देण्यात आले होते, जी एक प्रकारे खाजगी क्षेत्रासाठी खुली असते. खाजगी क्षेत्रात त्यात कुठल्याही सरकारी अडथळ्याविना उपक्रम करू शकतील. पण ही सगळी मोठी मोठी भारी भारी क्षेत्रे ज्याच्यात प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंटची पण आवश्यकता आहे, अशी मात्र सरकारच्या मक्तेदारीमध्ये घेण्यात आलेली होती. आणि इथूनच मग औद्योगिक परवाना पद्धतीचा वापर सुरू झाला. त्याला आपण इंडस्ट्रियल लायसेन्सिंग म्हणतो. आपण याचा अभ्यास आर्थिक सुधारणांच्या मध्ये बघितला होता. आर्थिक सुधारणा का करण्यात आल्या 1991 मध्ये? असं काय बिघडलेलं होतं की सुधारणा करण्यात आल्या होत्या? तर एक महत्वाची गोष्ट बिघडलेली होती, जी बिघडायला सुरुवात इथून झाली होती असं म्हणतात. तर काय, एक लायसन्स इन्स्पेक्टर राज देशामध्ये निर्माण झालेलं होतं, किंवा लायसन्स परमिट अँड इन्स्पेक्शन राज, LPI सिस्टम निर्माण झाली होती. औद्योगिक परवान्याचा अर्थ काय होतोय की एखाद्या क्षेत्रात उद्योग स्थापन करायचा असेल कोणालाही, तर सरकारकडनं परवाना म्हणजे लायसन्स घ्यावं लागेल. लायसन्स विना तो उद्योग स्थापन करता येणार नाही. आणि सरकार आता तो परवाना देईल की नाही देणार याची काही गॅरंटी नाही. आज जसं कोणालाही कोणताही उपक्रम सुरू करता येऊ शकतो, सरकारच्या लायसन्सची आवश्यकता नाही. फक्त आवश्यक असलेले कायदेशीर नोंदणी आपल्याला करावी लागते. आणि नोंदणी करताना सरकार डिनाय नाही करत, असं नाही म्हणत की तुम्हाला हे करता येणार नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करत असाल तर तुम्हाला ती परमिशन आहे. लायसन्सिंग मध्ये डिनाय करण्याचा मोठा इश्यू त्यामध्ये होता. त्यामुळे सरकारकडे लायसन्स मिळवणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती असं म्हटलं जातं. त्यामुळे लायसन्सिंग पद्धतीचा खरं सुरुवात या ठिकाणी झाली. आणि उद्देश सरकारचा कितीही चांगला असला तरी प्रॅक्टिकली मात्र त्याचे दुष्परिणामच निर्माण होत गेले, असा प्रकार झाला. नंतर 70ला धोरण आलं, औद्योगिक परवाना धोरण. दत्त समितीच्या शिफारसीनुसार घोषित करण्यात आलं. राष्ट्रीय दृष्ट्या 9 महत्वाच्या क्षेत्रांची गणना गाभा क्षेत्र म्हणून त्यावेळी करण्यात आली. 5 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक असलेले उद्योग यांना उच्च गुंतवणूक क्षेत्रे म्हणून ओळखण्यात आली. आज 5 कोटी कमी झाली, तेव्हा जास्त अमाऊंट होती. 35 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या क्षेत्रांना मोठे उद्योगगृह असा दर्जा देण्यात आला. आणि पहिल्यांदाच संयुक्त क्षेत्राची संकल्पना स्वीकारण्यात आली. म्हणून आपण ज्याला संयुक्त क्षेत्र म्हटलं, सरकारी आणि खाजगी यांची एकत्रित मालकी असेल, हे मात्र 70च्या आधी नव्हता प्रकार. 70च्या आधी एकतर सरकारची 100% मालकी, नाहीतर खाजगी मालकी. पण आता दोघांची एकत्रित मालकी, प्रश्नासाठी हा मुद्दा मात्र लक्षात ठेवा वाटलंच की संयुक्त क्षेत्राची कल्पना पहिल्यांदा या 70च्या परवाना धोरणामध्ये स्वीकारण्यात आली होती. मग नंतर 71चं एक धोरण वक्तव्य त्याचाच पार्ट होता खरा हा, ज्याच्यात मोठे उद्योगगृह, इथे जसं 35 कोटी प्लस, तर मोठ्या उद्योगगृहांची डेफिनिशन बदलवण्यात आली. आणि 200 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या उद्योगांना आता मोठे उद्योगगृह, बिग इंडस्ट्रियल हाऊस, आज जसं टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी आहेत, बजाज आहेत, असे जे मोठे मोठे उद्योगगृह आहेत, म्हणजे एक सिंगल उद्योग नाही, उद्योगांचं घर येते. म्हणजे त्याचा अर्थ एका मॅनेजमेंट खाली, एका होल्डिंग कंपनीच्या मॅनेजमेंट खाली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या काम करत आहेत.
त्याला आपण इंडस्ट्रियल हाऊस जनरली म्हणतो. तर त्याची डेफिनेशन अशी वाढवण्यात आली. आणि नंतर जे आलं ते सर्वात मोठं आणि महत्वाचं धोरण, ज्याचा अभ्यास आपण आर्थिक सुधारणांमध्येच केलेला आहे, ते म्हणजे नवीन औद्योगिक धोरण 1991 जाहीर करण्यात आलं 24 जुलै 1991 रोजी. आर्थिक सुधारणांचा तुम्ही अभ्यास आपण पूर्वीच केलेला आहे. मी सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं होतं. इव्हन राजकीय बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीमध्ये PV नरसिंहराव यांचं सरकार प्रस्थापित झालं आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे वित्त मंत्री बनले आणि त्यांनी आपलं पहिलं बजेट या तारखेला प्रेझेंट केलं आणि त्या बजेटमध्ये त्यांनी हे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं. म्हणून 24 जुलै 1991 ही एक प्रसिद्ध तारीख आहे भारताच्या आर्थिक इतिहासातली. आणि त्या दिवशी त्या धोरणामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी घोषित केल्या त्यातल्या ह्या प्रमुख गोष्टी ऑलरेडी आपण त्यावेळी बघितलेल्या होत्या बघा. औद्योगिक परवाना पद्धती रद्द करण्यात आली. ही जी परवाना पद्धती होती तेव्हा आपण म्हटलं होतं बघा, जवळजवळ 85% औद्योगिक क्षेत्र या एका दिवशीच्या ह्या एका धोरणामध्ये परवाना मुक्त करून टाकण्यात आलं. आता परवाना आवश्यक असणार नाही असं करण्यात आलं. दुसरं, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करण्यात आली. खाजगींना आता वाव वाढवायचा होता, सरकारची भूमिका कमी, खाजगींची जास्त. तिसरं, लघु उद्योग क्षेत्र आरक्षण कमी करण्यात आलं. आता ते बंद झालेलं आहे, तो येईल पुढे मुद्दा आपला, ते बघितलं आपण सगळं. खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीचं धोरण लागू करण्यात आलं. LPGचा पार्ट म्हणून प्रायव्हेटायझेशन बरोबरच लिबरलायझेशन बरोबरच प्रायव्हेटायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन घडून आणण्याची पद्धत म्हणून निर्गुंतवणूक. परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञानास भारतात मुक्त प्रवेश देण्याचं धोरण आलं आणि त्यामुळे आपल्या देशात FDI, FII, FPI हे सगळं यायला सुरुवात झाली. औद्योगिक स्थानिकीकरणाचं धोरण पण शिथिल करण्यात आलं. पूर्वी उद्योग कुठे स्थापन करायचा यावर पण सरकारचा कंट्रोल होता. म्हणजे किती उद्योग क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होती की आता कोणत्याही उद्योगाला त्यांना जास्त कमी किमतीत जागा कुठे भेटेल, रॉ मटेरियल कुठे पटकन ट्रान्सपोर्ट करता येतील, तिथे त्यांना कारखाना उभारण्याची संमती असली पाहिजे. पण सरकार मात्र इव्हन त्यांच्या लोकेशनवर सुद्धा नियंत्रण ठेवून असायचे. तर ते मात्र शिथिल करण्यात आलं आणि आता तर जवळजवळ नाहीच आहे. आज उद्योग कोणताही कुठेही स्थापन करता येऊ शकतो, जे काही अटी असतील त्या अटी पूर्ण केल्या तर. तसं हे 91चं धोरण. आणि नंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगळी धोरणं येत गेली खरं, पण ब्रॉड इंडस्ट्रियल पॉलिसी मात्र म्हटली तर 91ची आहे. त्याच्या अंतर्गतच आजचाही उद्योग क्षेत्राचा विकास घडून आणला जात आहे किंवा एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये. आणि आता उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठी भूमिका कोणाची राहिलेली आहे तर सरकारी उपक्रमांची राहिलेली, ज्यांना आपण काय म्हणतो PSUs म्हणतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणतो. आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स एक तर भारत सरकारच्या ना तर राज्यांचे पण असू शकतात. म्हणून जे भारत सरकारच्या मालकीचे आहेत त्यांना आपण CPSUs म्हणतो. आणि आता हे CPSUs हे 3 गट करण्यात येतात. 3 गट नाही, त्यांना 3 प्रकारचा दर्जा देण्यात येऊ शकतो जर संबंधित ते निकष पूर्ण करत असतील तर. तर आता हे तिन्ही एकत्र बसवण्याच्या दृष्टिकोनातून सर हा थोडा फॉन्ट कमी झालेला आहे. तुम्हाला हे जर तुमच्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही शेजारी मात्र तुमची PDF ठेवा आणि मी जे सांगतोय की ते त्यामध्ये बघा सगळं व्यवस्थितपणे. तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, आता केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम CPSUs, सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, अशा अनेक आहेत. आज सुद्धा 250च्या आसपास CPSUs आहेत. या सरकारी मालकीच्या आहेत, म्हणजे 51% जास्तीची मालकी सरकारी आहे. पण यांच्यातल्या ज्या बेटर कंपन्या आहेत यांची ओळख करून त्यांना जर काही सुविधा उपलब्ध करून दिल्या, काही त्यांना राईट्स दिले, अधिकार दिले, तर त्यांना अजून जास्त काय म्हणतात तर काम करण्यासाठी स्वायत्तता प्राप्त होऊ शकते. या सरकारी म्हटल्यानंतर त्यांचा एक दोष असतो, तिथे सरकारी लुडबुड जास्त असण्याची शक्यता असते आणि निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब होण्याची शक्यता असते, कारण सरकारच्या नियंत्रणाखाली असतं, नियमानुसारच करावं लागतं. एखादा खाजगी उद्योजक जसा हवा तो निर्णय हवा तेव्हा घेऊ शकतो, कोणाचा कंट्रोल नाहीये त्याच्यावर. पण इथे सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मॅनेजमेंट असेल, अजून कोणी असेल, तर त्यांना सरकारच्या नियमानुसारच काम करावं लागणार आहे. म्हणजे निर्णय घेताना हे नियमात बसतं का हे बघावं लागणार आहे सगळ्यात आधी. म्हणून हे नियंत्रण असल्यामुळे मग बऱ्याच वेळा निर्णय प्रक्रियेला विलंब होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कारखान्याची कार्यक्षमता सुद्धा घसरते. मग यावर तोडगा काय
तर त्यांना स्वतःचे निर्णय घेण्यासाठी थोडीशी स्वायत्तता दिली पाहिजे. स्वायत्तता कोणाला दिली पाहिजे? ज्या बेटर कंपन्या आहेत त्यांच्यापैकी त्यांना दिली पाहिजे. मग अशा कंपन्यांची ओळख करून त्यांना काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आधी सुरुवातीला 1997 ला नवरत्न कंपन्या आणि मिनी रत्न कंपन्या असे 2 गट त्यावेळी करण्यात आले होते. बघा, जुलै 97 अशा धोरण नवरत्न म्हणजे या CPSUs पैकी काही कंपन्यांना नवरत्न कंपन्या, जसं पूर्वीच्या राज दरबारामध्ये 9 रत्न असायचे, अकबराचे 9 रत्न आपल्याला माहिती आहे, बिरबल, तोडरमल आणि तानसेन वगैरे यांच्यासारखे. तर दरबारातले आता हे सरकारच्या दरबारातल्या म्हणजे सरकारच्याच कंपन्या आहेत ह्या, यांच्यापैकी 9 कंपन्यांची ओळख करून त्यांना नवरत्न म्हणण्याचं धोरण त्यावेळी 97 ला त्यांनी आणलं होतं. पण आज मात्र त्या 9 नाही राहिल्या, म्हणून तिला नवरत्न कंपनी जरी म्हणत असले तरी त्यांची संख्या फक्त 9 नसून आता भरपूर जास्त झालेली आहे. आणि काही कंपन्या तुलनेने छोट्या आहेत, नवरत्न या डेफिनेशन मध्ये बसत नाही, म्हणून त्यांना मिनी रत्न असा शब्द त्यावेळी वापरण्यात आला, जो आजही वापरला जातोय. आता मिनी रत्न इंग्लिश आणि मराठी हिंदी असा शब्द कॉम्बिनेशन चुकीचं वाटत असं, पण तरी शब्द तो घेतला बघा. पण नंतर असं लक्षात आलं की या नवरत्न कंपन्यांपैकी काही कंपन्या तर अजून जास्त भारी आहेत, खूप मोठ्या आहेत, त्यांना जास्त स्वायत्तता आपण द्यायला पाहिजे. म्हणून मग डिसेंबर 2010 मध्ये महारत्न कंपन्या नावाचा एक नवीन गट तयार करण्यात आला. त्यामुळे जरी आपण ते पहिल्यांदा लिहिलं असलं तरी मात्र ती नंतरची पॉलिसी आहे. मग आता आपण हे झाल्यानंतर मग आता महारत्न, नवरत्न आणि मिनी रत्न मग धोरण या वेळी ते डिक्लेअर करण्यात आलं. मग आता कोणत्या CPSU ला महारत्न दर्जा द्यायचा त्याचे निकष हे असे असतील. त्यांचा वार्षिक निव्वळ नफा हा 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा. निव्वळ नफा म्हणजे खर्च वगैरे वजा जाऊन निव्वळ नफा 5,000 कोटीपेक्षा असावा. सरासरी निव्वळ मूल्य म्हणजे नेटवर्थचा अर्थ झाला की त्यांची मालमत्ता वजा त्यांची देयता. मालमत्ता म्हणजे स्वतःच्या मालकीचे मालमत्ता, देयता म्हणजे देऊन टाकायचे पैसे, कर्ज वगैरे मन धरून. म्हणजे एखाद्या माणसाचं उत्पन्न आहे समजा, किंवा एखाद्या माणसाकडे संपत्ती आहे समजा 1 कोटी रुपयाची, पण त्याने जर समजा 40 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं असेल की ज्याला देऊन टाकायचंय, तर त्या 1 कोटीमधनं 40 लाख वजा गेल्यानंतर जे 60 लाख उरतील ती 60 लाख असेल त्याची नेटवर्थ. मग असं कंपन्यांचं पण असतं, कंपन्यांची मालकीची स्वतःची मालमत्ता आणि देऊन टाकायचे कर्ज वगैरे इतर काही पैसे. तर अशी त्यांची निव्वळ मूल्य म्हणजे नेटवर्थ 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे. आणि सरासरी उलाढाल त्यांची 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे. असे 3 निकष पूर्ण करणाऱ्या कंपनीला दर्जा मिळेल महारत्न. आणि दर्जा मिळाला तर फायदा काय होईल? अनेक फायदे सांगितलेत, मी इथे एकच प्रमुख लिहिलेला आहे की त्यांना सरकारच्या संमतीविना 5,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक एका सिंगल प्रोजेक्टमध्ये करता येऊ शकेल. म्हणजे कोणत्याही सिंगल प्रोजेक्टमध्ये त्यांना गुंतवणूक करायची असेल, ती गुंतवणूक जर 5,000 कोटी रुपयांपर्यंत असेल, त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना सरकारची कोणतीही संमती घ्यावी लागणार नाही. आणि मग त्यांना ही बाकीची फायनान्शियल ऑटॉनॉमी असेल, फंक्शनल ऑटॉनॉमी असेल, म्हणजे स्वायत्तता दिलेली असेल, सरकारची लुडबुड त्या ठिकाणी कमी होईल आणि कंपनी खऱ्या अर्थाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जाईल, हे साध्य करण्यासाठी या सुविधा दिलेल्या आहेत. आणि मग आता अशा महारत्न कंपन्यांची सध्या संख्या किती आहे? तर 11 आहे. आणि ह्या त्या 11 कंपन्या एक मी वाचून दाखवतो बघा. ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड, BHEL, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, गेल म्हणजे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड आणि HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड. पेट्रोल पंपावर HP, BP लिहिलं असतं बघा, तर त्यांच्या ह्या कंपन्या. PGCIL म्हणजे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. पॉवर ग्रीड म्हणजे हे देशातलं जे काही ट्रान्समिशनचं जाळं आहे ते राष्ट्रस्तरीय जाळं निर्माण करण्यासाठी ह्या सरकारी कंपनीची ती जबाबदारी आहे. अदरवाईज ट्रान्समिशनचं, विजेच्या पारेषणाचं जाळं हे राज्यस्तरीय निर्माण होत गेलं. पण आता देशाचं नॅशनल ग्रीड तयार करण्याच्या उद्देशानं ही PGCIL काम करते
आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, फायनान्स म्हटल्यानंतर ती फायनान्स करण्याचं काम करते. कशाला? तर पॉवर प्रोजेक्ट्सना. पॉवर प्रोजेक्ट कुणाचे? तर राज्य स्तरावरच्या MSCB सारख्या वीज महामंडळांचे, नाहीतर खासगी क्षेत्रातल्या वीज कंपन्यांची, त्यांच्या प्रोजेक्ट्सला फायनान्स करण्याचं ती काम करते, असंही म्हणतात. आता नवरत्न कंपनी, नवरत्न कंपनीसाठी निकष, ऍक्च्युली प्रायमरी निकष असं सांगितलाय की त्यांना स्कोर मिळवायचा असतो. 100 पैकी किमान 60 स्कोर मिळायला पाहिजे असतो. आणि हा स्कोर मोजण्यासाठी जे निकष वापरले जातात ते 6 निकष आहेत. त्यापैकी 4 प्रमुख लिहिले आहेत, कारण याच्यावर प्रश्न फार रेअरली आलेले आहेत, म्हणून डिटेल्स लक्षात ठेवणं एवढं काही आवश्यक नाहीये, पण हे 3-4 तरी लक्षात ठेवा. 6 निकषांच्या बाबतीत त्यांचा स्कोर मोजला जातो आणि हा स्कोर जर 60 पेक्षा जास्त आला तर त्यांना नवरत्न हा दर्जा दिला जातो. मग तो स्कोर मोजण्यासाठीचे निकष: नफ्याचं प्रमाण, किती नफा मिळवतायत, उत्पादनासाठी खर्च किती लावतायत, का नफा कमी आणि उत्पादनाचा खर्च जास्त असं नसावं त्या कंपनीचं, भांडवल त्यांचं मूळ किती आहे, शेअर कॅपिटल असो किंवा बॉन्ड्स विकलेले असो, हे भांडवल, त्यांच्या उलाढालीचं प्रमाण, की त्यांची टर्न ओव्हर नक्की किती होतोय, असे काही इत्यादी असे काही निकष त्यांना पूर्ण जर त्यांनी केले तर नवरत्न हा दर्जा मिळतो. 97 साली ते 9 होते म्हणून नवरत्न मिळाला, पण नंतर शब्द जरी तोच राहिला असला तरी संख्या मात्र वाढली. आणि फायदा काय मिळतो त्यांना? त्यांना एका सिंगल प्रोजेक्टमध्ये 1000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक सरकारच्या संमती विना करता येऊ शकते. एका सिंगल मध्ये त्यांना 5 याच्यात करायचं असेल तर प्रत्येकाच 1000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक विदाऊट एनी गव्हर्नमेंटल परमिशन त्यांना करता येऊ शकेल. आणि सध्या मग अशा नवरत्न कंपन्यांची संख्या मात्र 13 आहे. आता ते काही मी इथे लिहिले नाही, काही एवढं काही पाठ करण्याची तशी आवश्यकताही नाही. आणि मिनीरत्न कंपन्यांमध्ये 2 गट आहेत, मिनीरत्न 1 आणि मिनीरत्न 2. त्यापैकी पहिल्याचा निकष, गेल्या 3 वर्षात त्यांना सतत नफा झालेला पाहिजे. किती झाला पाहिजे असं काही म्हटलेलं नाही. जसं इथे 5000 कोटी म्हटलंय तसं फक्त नफा झाला पाहिजे, 1 रुपया झाला तरी चालेल, थोडक्यात असा अर्थ झाला. किमान एका वर्षी मात्र 30 कोटी रुपयांपेक्षा नफा पाहिजे, 1 रुपया नाही चालणार, सॉरी, किमान एका वर्षात या 3 पैकी किमान किती पाहिजे? 30 कोटीपेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे उरलेल्या 2 वर्षात 1 रुपया चालणार आहे थोडक्यात. आणि निव्वळ मूल्य त्यांचं धनात्मक पाहिजे. निव्वळ मूल्य धनात्मक पाहिजे म्हणजे मालमत्तेपेक्षा देयता नेहमी कमी पाहिजे किंवा देयतेपेक्षा मालमत्ता जास्त पाहिजे, म्हणून पॉझिटिव्ह नेट वर्थ त्यांची निर्माण झालेली पाहिजे. आणि मिनीरत्न 2 ला गेल्या 3 वर्षात सतत नफा पाहिजे, एवढंच म्हटलेलं आहे. ते कुठल्याही एका वर्षात किती पाहिजे असं कोणता आकडा नाही. आणि निव्वळ मूल्य धनात्मक पाहिजे, देयता कमी, मालमत्ता जास्त. आणि मग त्यांना संमती, विना संमती त्यांना 500 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक या मिनीरत्न 1 वाल्यांना करता येते, तर मिनीरत्न 2 वाल्यांना 250 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आपल्या पुस्तकात यातले काही आकडे चेंज करावे लागतील तुम्हाला, कारण ही लेटेस्ट कंडिशन मी तुम्हाला सांगितली. पुस्तकाला सध्या 1 वर्ष अंदाजे झालं असेल तर काही पॉइंट्स तुम्ही त्याच्यामध्ये अशा रीतीने अपडेट करून घ्या. आणि आता मिनीरत्न 1 कंपन्यांची संख्या 62 आहे आणि मिनीरत्न 2 कंपन्यांची संख्या मात्र 12 सध्या इतकी झालेली आहे. सो दिस इज द लेटेस्ट पोझिशन रिगार्डिंग द सेंट्रल पब्लिक सर्व्हिस, सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असं त्या ठिकाणी म्हटलंय. नंतर आता उद्योग क्षेत्र म्हटलं की त्याच्या विकासासाठी आजचा प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडिया, पूर्वी मेड इन इंडिया असा एक ब्रँड असायचा, की समथिंग सम प्रॉडक्ट इज मेड और मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. आता त्यात नवीन सरकारने म्हणजे मोदी सरकारने तेव्हा बदल केला आणि त्याला थोडंसं नाव दिलं की मेक इन इंडिया. यू कम टू इंडिया अँड मेक और मॅन्युफॅक्चर युअर प्रॉडक्ट्स हिअर, की जेणेकरून तुम्ही भारतात याल, म्हणजे चीनने जे साध्य केलं ते आपल्याला साध्य करायचं होतं एक प्रकारे. तर सुरुवात झाली या धोरणाची 24 सप्टेंबर 2014 रोजी. आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहक वातावरण निर्माण करणे हे त्याचं मूळ उद्देश होतं. आणि त्यानुसार मग हे उद्देश असे: नवशोधांना प्रोत्साहन. नवशोध म्हणजेच नाविन्यता, म्हणजेच इनोव्हेशन्सना प्रोत्साहन. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देशात निर्माण करणे, अर्थातच उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या. आणि एक जनरल आपलं उद्दिष्ट असं आहे की भारताला जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे. मॅन्युफॅक्चरिंग हब जे चीन बनलं. आणि कशासाठी जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे काय? तर जगातली बहुतेक सगळी मॅन्युफॅक्चरिंग
ही चीनमध्ये होते. म्हणजे कंपनी दुसऱ्या देशाची असते, पण त्या कंपनीचा कुठला तरी एक लिंक का होईना मात्र तो चीनशी संबंधित असतोच. म्हणजे त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये 10 टप्पे येत असतील तर त्यापैकी किमान एखादा टप्पा तरी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा ते चीनमधून करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा रीतीने जागतिक मॅन्युफॅक्चरिंग ते आपल्या देशाकडे आकर्षित करणं त्यांना शक्य झालं काही महत्वाच्या कारणांमुळे. त्यातलं महत्वाचं होतं चीप लेबर. रादर चिपेस्ट लेबर त्यांच्याकडे सुरुवातीला होता, कारण लेबरचं काही कमतरताच नाही म्हणत. आणि दुसरी गोष्ट टेक्निकल केपेबिलिटी. सगळ्यात सोप्यातल्या सोप्या पद्धतीने त्यांनी ते तंत्रज्ञानाच्या आधारावर हे अनेक प्रॉडक्ट्स तयार केले. कॉस्ट ही एकदम कमी त्याच्यामुळे झाली. त्यामुळे आजही आपण चिनी वस्तू या काय म्हणून ओळखतो, कमी किमतीच्या पण तकलादू पण असतात, मात्र त्या खराब पण होणाऱ्या असतात अशा. पण लोकांना मात्र त्या पण तेवढ्या डेली लाईफमध्ये त्या गरजेच्या असतातच. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मात्र ह्या गोष्टी तिकडे आकर्षित झाल्या आणि तीच गोष्ट आता आपल्याला इंडियात रेप्लिकेट करायची आहे. तेवढी यशस्वी होईल न होईल ती पुढची गोष्ट आहे, पण पुढच्या काही वर्षात मात्र निश्चितच इंडियात हे असं मॅन्युफॅक्चरिंग हब क्रिएट झालेलं असेल इंडिया म्हणून, असं अपेक्षा आहे. तर ह्या विकास करण्यासाठी एकूण 27 क्षेत्रे फोकस क्षेत्रे म्हणून घोषित केलेली आहे, ज्यात फक्त वस्तू नाही तर सेवा पण क्षेत्र आहेत. म्हणून 15 वस्तू निर्माण क्षेत्रे आणि 12 मात्र सेवा क्षेत्रे, अशा 27 क्षेत्रांचा मिळून विकास घडून आणून देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड करणे. उद्दिष्ट काय होतं बघा, तर ही 2022 पर्यंतची उद्दिष्ट होती. ही अजून आता पुढे ढकलण्याचं अजून काही घोषणा तर झालेली नाही, पण ती कोणती होती ती बघा, 14ला ठरवलेली. प्रतिवर्ष 12 ते 14% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ घडून आणणे, विनिर्माण वृद्धी साध्य करणे. दर वर्षाला आपलं उत्पादन साधारणतः औद्योगिक वस्तूंचं 12 ते 14% झालं पाहिजे. 2022 पर्यंत 10 कोटी अतिरिक्त नोकऱ्या किंवा रोजगार निर्माण झाल्या पाहिजे. टोटल अतिरिक्त म्हणजे त्याचा अर्थ नव्याने रोजगाराच्या नव्या संधी एवढ्या झाल्या पाहिजे. 22 पर्यंत विनिर्माण क्षेत्राचा जीडीपीतला हिस्सा 25% वाढ होणे. उद्योग क्षेत्राचा हिस्सा आहे 25-27% पण त्या उद्योग क्षेत्रात जे आपण 4 उपक्षेत्र लिहिली त्यातलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याचाच हिस्सा हा 25% वाढवायचा. शहरी गरीब आणि ग्रामीण स्थलांतरित यांमध्ये आवश्यक स्किल्स डेव्हलप करणे. शहरात राहणारे गरीब व्यक्ती त्यांच्या स्किल्स निर्माण झाले तर व्यावसायिक दृष्टिकोनातून तो फायदा होईल. आणि ग्रामीण भागातले स्थलांतरित की जे शहरात येतात बऱ्याचदा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट, कारण आपल्याकडे माणसांची संख्या भरपूर आहे. आपल्या देशाचा औद्योगिक विकास करायचा असेल तर त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणं तेवढंच गरजेचं आहे. साधे साधे स्किल्स, खूप एकदम भारी IIT लेवलचे किंवा IIM लेवलचे स्किल्स पाहिजे असे नाही. सिंपल स्किल्स असलेले माणसं सुद्धा अर्थव्यवस्थेत मोठं काम करू शकतात. म्हणून स्किल डेव्हलपमेंट. आणि हे सगळं करत असताना पर्यावरणाची पण चिंता आहे, म्हणून पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत वृद्धी साध्य करणे. उद्योग क्षेत्राचा विकास करताना पर्यावरण बिघडवून खराब करून नाही, म्हणून पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत. आणि आता हा मेक इन इंडिया प्रोग्राम एका कुठल्या मंत्रालयाचा नाही, अनेक मंत्रालयांना एकत्र बांधणारा तो कार्यक्रम आहे. कारण औद्योगिक क्षेत्र हे कुठल्या एका क्षेत्राशी संबंधित नाहीये, इतर सगळ्या गोष्टींशी संबंधित असू शकतात. आणि त्याकरता मग मेक इन इंडिया कार्यक्रमाला आधारभूत म्हणून विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत किंवा कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी काही महत्वाचे असे स्किल इंडिया, स्किल डेव्हलपमेंटसाठी विविध क्षेत्रांमध्ये दरवर्षी 1 कोटी कुशल कामगार निर्माण करायचे. साधी स्किल पासून तर चांगल्या भारी स्किल्स पर्यंत. मग साधा ITI मध्ये जसे स्किल्स उपलब्ध करून दिले जात आहेत तर त्यांच्या माध्यमातून का होईना, त्यामुळे किमान दरवर्षी 1 कोटी कुशल कामगार देशात निर्माण झाले पाहिजे. यासाठी ते होतं. स्टार्टअप इंडिया सगळ्यांना माहिती आहे प्रोग्राम. 16 जानेवारी 2016ला तो सुरू करण्यात आलेला आहे. निकष काय आहे, स्टार्टअप कोणाला म्हणायचं, तर पहिला निकष सुरू झाल्यानंतर त्याला स्टार्टअप म्हणायचं 10 वर्षांसाठी. म्हणून स्थापनेपासून 10 वर्षांसाठी स्टार्टअप त्याला म्हटलं जाईल. आणि तेव्हा म्हटलं जाईल जर त्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटींपेक्षा कमी असेल तर. कमीला हे करून ठेवा, कारण स्टार्टअप हे छोटे उद्योग असतील. त्यांना जर सुविधा करायची असेल तर आधीच मोठ्या उद्योगाला सुविधा नाही द्यायची. आपल्याला तुलनेने छोट्या असलेल्या नवीन उद्योगांना आपल्याला सुविधा द्यायच्या. म्हणून 100 कोटीपेक्षा ज्यांची उलाढाल टर्न ओव्हर कमी आहे
अशा सगळ्यांना 10 वर्षांसाठी स्टार्टअप समजलं जाईल असा हा ब्रॉड क्रायटेरिया त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. डिजिटल इंडिया, भारताला ज्ञानाधारित आणि डिजिटली सक्षम अर्थव्यवस्था बनवण्यासाठी डिजिटल इंडिया आहे. आणि डिजिटल इंडियामध्ये सुद्धा अनेक मंत्रालय घेतलेली आहेत आणि त्या मंत्रालयाअंतर्गत येणारी सगळी कामं त्या अंतर्गत घेतलेली आहेत. आणि आज डिजिटलायझेशन देशामध्ये वाढतच चाललेलं आहे. ते आपल्याला पेमेंटच्या या सगळ्या व्यवस्थांवरून आपल्याला लक्षात येतच आहे, जसं UPI सारख्या. म्हणून भारताला ज्ञानाधारित व डिजिटली सक्षम अशी अर्थव्यवस्था बनवणं. नंतर प्रधानमंत्री जनधन योजना हा पण त्याचा अंतर्गत पार्ट म्हणून केलेला आहे. त्याचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे की खाती नसलेल्या लोकांच्या बँक खाती काढणे. स्मार्ट सिटी मिशन, तर देशात 100 स्मार्ट सिटीज क्रिएट करणं. म्हणजे त्या 100 सिटी स्मार्ट बनवायच्या असतील तर त्यांचं रूपांतरण आणि पुनरुज्जीवन करणं. स्मार्ट सिटीचा अर्थ काय? मग स्मार्ट सिटी म्हणजे ज्या सिटी मधले बहुतेक सगळे तरुण तरुणी स्मार्ट दिसतात त्यांना स्मार्ट सिटी म्हणायचं का स्मार्टली वागतात असं म्हणायचं? तर असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे किंवा वरवर तसं दिसेल, पण स्मार्ट सिटी किंवा छान दिसायला असलेलं शहर, खूप भारी दिसतंय असं शहर, तसं नाही. भारी दिसलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मूळ अर्थ असा की त्या शहरातल्या ज्या काही सगळ्या सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तर त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी जास्तीत जास्त डिजिटलायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्सचा वापर करणे. म्हणजे जर कॉर्पोरेशन मध्ये जाऊन हे भरायचंय, तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे, तर कॉर्पोरेशन मध्ये प्रॅक्टिकली भरण्यासाठी जायला लागायला नको. तुम्हाला ऑनलाईन ते भरता येऊ शकेल. ट्रॅफिकचं नियंत्रण करायचंय, तर ट्रॅफिकच्या नियंत्रणासाठी सुद्धा मात्र ह्या इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स काम करतील. कचरा वेळेवर लिफ्ट होणे ही पण गरजेची आहे. पण मग कचऱ्याच्या त्या गाड्या संपूर्ण शहरात कोणत्या ठिकाणी किती वेळा कुठल्या दिशेनं जाणार, कुठल्या रस्त्यानं जाणार, हे सुद्धा डिजिटली कंट्रोल करता येऊ शकतं. म्हणून शहराच्या सगळ्या गोष्टी विशेषतः शासकीय ह्या जर आपण अशा इलेक्ट्रॉनिक सिस्टमच्या आधारावर आणल्या तर सुविधा उपलब्ध करून देणं सोपं होईल, लोकांना वापर करणं पण सोपं होईल आणि शहरातल्या सगळ्या गोष्टी एकदम सुरळीतपणे चालू राहतील. याला स्मार्ट सिटीची कॉन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. पण काही मोठ्या मोठ्या शहरांसाठी स्मार्ट सिटी, तुलनेत छोटी असलेली शहरं अशी 500 शहरांसाठी एक वेगळं अभियान आहे, अमृत अभियान म्हणून. अमृतचा लॉंग फॉर्म अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अमृत. अमृत. अटल बिहारी वाजपेयींचं नाव आहे. अटल मिशन फॉर रिज्युनेशन. रिज्युनेशनचा अर्थ होतो पुनरुज्जीवन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शहरी रूपांतरण. शहराचं रूपांतरण करायचंय, चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, स्वच्छ शहर दिसेल, या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणून तर मग ती कॉम्पिटिशन स्वच्छ भारत अंतर्गत शहरांचीच कॉम्पिटिशन लावून टाकली. तर ते अमृत. म्हणून स्मार्ट सिटी मोठ्या शहरांसाठी 100 आणि अमृत तुलनेत छोट्या असलेल्या 500 शहरांसाठी. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान हा एक अभियान आहे. सागरमाला नावाचा एक प्रोग्राम आहे. सागरमाला काय बघा, बंदर विकास आणि बंदर आधारित विकास दोन गोष्टी आहेत. पोर्ट डेव्हलपमेंट, बंदर म्हणजे पोर्ट, आणि पोर्ट लेड डेव्हलपमेंट याला विकास. मग आपल्या देशात हे काही समुद्र किनाऱ्यावरचे जे काही 12 मोठी बंदर आहेत, ह्या बंदरांचा तर विकास अपेक्षित आहेच, पण या बंदरांना जोडणारे जे काही जवळून जाणारे रस्ते आहेत, त्या रस्त्यां म्हणजे त्या बंदरांपर्यंत पोहोचणारे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचाही विकास, की जेणेकरून बंदर एक प्रकारे आपल्या भारताला एक माळा घातल्यासारखी आहे, तर त्यासाठी हा सागरमाला. म्हणून माला रिलेटेड 2 प्रोग्राम आहेत. एक सागरमाला आणि दुसरा आहे कुठला शब्द आहे अजून, सागरमाला आणि ओके फ्लॅश एकदम आउट ऑफ. कधी कधी एकदम एखादा शब्द जो डोळ्यासमोर असतो तो पटकन लॉस्ट होऊन जातो. जसं तुमचं परीक्षेमध्ये होतं किंवा मॉक इंटरव्ह्यू मध्ये बरेच जण म्हणतात की प्रश्न विचारल्यानंतर मी एकदम ब्लँक झाल्यासारखं होतो आणि सुचत नाही पटकन, तसंच मला सुद्धा झालं. तर हा एक कार्यक्रम म्हणून सागरमाला, बंदर विकास आणि पोर्ट डेव्हलपमेंट आणि पोर्ट लेड डेव्हलपमेंट या कारणासाठी हा सागरमाला
कार्यक्रम सुद्धा ह्या मेक इन इंडियाचाच पार्ट म्हणून राबवला जातोय. नंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुद्धा त्या अंतर्गत स्थापन केलेलं आहे. बघा, मोदी सरकार येण्याच्या आधीपर्यंत मुख्यतः पवन ऊर्जेच्या विकासावर जास्त भर होता सरकारचा, पण मोदी सरकारने मात्र सोलर एनर्जीच्या डेव्हलपमेंटवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. आणि कॉन्सन्ट्रेट करण्याच्या साठी त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की भारत हा त्या उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये येतो आणि त्यामुळे भारताला वर्षभर मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा जर प्राप्त होत असेल तर तिचा वापर जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपण भारताने इनिशिएटिव्ह घेऊन जगातली एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केली. असं फार थोड्या वेळा झालेलं आहे. अदरवाईज कुठले तरी कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतलेला असतो युनायटेड नेशनने आणि मग नंतर आपण सदस्य म्हणून त्याच्यात सहभागी होतो. पण असं सहसा किंवा ही तर मोठी मेजर पहिलीच घटना म्हणावी की भारताने इनिशिएटिव्ह घेतला आणि भारताच्या त्या पुढाकाराच्या आधारावर एक आंतरराष्ट्रीय संघटना डेव्हलप केली, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. ही सोलर सिस्टमच्या डेव्हलपमेंटसाठी एकमेकांना मदत करणे अलायन्स आहे. अलायन्स म्हणजे अलाई होणे म्हणजे संलग्न होणे. तर यासाठीचा अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण आतापर्यंत का नव्हता सोलरचा विकास? कारण सोलरसाठी इन्व्हेस्टमेंट जास्त लागते आणि जागा जास्त लागते. पवन चक्कीच्या बाबतीत काय ती उभी असते, उभी असल्यामुळे खालची फार थोडी जागा कमी वापरली जागा म्हणजे फार थोडी जागा वापरली जाते, कारण ती व्हर्टिकल अशा प्रकारची असते. आणि सोलर पॅनल जर बघितलं तुम्ही तर ते हॉरिझॉन्टल असतात आणि त्यामुळे जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाते. आणि एवढी जागा उपलब्ध करण्यासाठी ती असली पाहिजे उपलब्ध. पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्स डेव्हलप करून मात्र सोलरचा वापर करण्याचा प्रयत्न जास्त होतोय. म्हणून एक सोलर अलायन्स त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानंतर अजून एक कार्यक्रम होता पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन. ऍक्च्युअली त्या योजनेचं नाव नॅशनल मास्टर प्लॅन आहे आणि त्याला एक ओळख देण्यासाठी, त्या योजनेला ओळख देण्यासाठी गतिशक्ती असं नाव देण्यात आलं. म्हणून पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन. आणि नॅशनल मास्टर प्लॅन आपण जो म्हणतो ना की एखाद्या मोठ्या गोष्टीसाठीचा मूळ प्लॅन जो असतो तो मास्टर प्लॅन. महान मास्टर प्लॅन कशासाठी आहे तर तो याच्यासाठी आहे. म्हणून ऍक्च्युली मास्टर प्लॅन फॉर मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी असा शब्द त्या ठिकाणी वापरलाय. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी. सॉरी, आता मला आठवला, सागरमाला बरोबर भारतमाला हा जो काही त्या एक्सप्रेस वेजच्या डेव्हलपमेंटचा जो प्रोग्राम आहे तो, आणि त्या बंदराला जवळून जाणाऱ्या त्या भारतमालाच्या मधल्या जे काही रस्ता असेल तो एक्सप्रेस वे असेल, तिथून मग एक्सप्रेस वे बंदरापर्यंत न्यायचा. 4 पदरी शक्य असेल तर 6 पदरी. मग तो कंपोनंट सागरमालामध्ये आणि सगळ्या रस्त्यांच्या शक्य असेल तर 6 पदरी, काही काही ठिकाणी 8 पदरी रस्त्यांची पण तरतूद आहे. तो भारतमाला नावाचा प्रकल्प तो असं पण. तर मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी साठीचा हा मास्टर प्लॅन आहे. मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी. मग काय अर्थ आहे बघा, मल्टी मॉडल. इथे मोड म्हणजे मार्ग, एखाद्या गोष्टीची पद्धत, आणि अनेक मार्ग मल्टी मॉडल. आणि कशाचे मोड तर ट्रान्सपोर्टेशनचे मोड, वाहतुकीचे मोड. वाहतुकीचे मोड कोणते कोणते असतात तर रस्ते मार्ग असतात, लोह मार्ग असतात, हवाई मार्ग असतात आणि जलमार्ग असतात. मग आता ह्या 4ही मार्गांचा एकत्रितरित्या अशा रीतीने वापर करायचा, विकास करायचा की सगळ्या प्रकारचे मार्ग व्यवस्थितपणे डेव्हलप होतील, एकमेकांच्या फायद्याचे ठरतील. कारण हे मार्ग जे असतात, उदाहरणार्थ रस्ते आणि लोह मार्ग, हे एकमेकांना पूरक पण आहेत आणि एकमेकांची स्पर्धा पण करतात. दे आर कॉम्प्लिमेंटरी टू वन अनदर ॲज वेल ॲज दे कॉम्पीट विथ वन अनदर. प्रत्येकाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. रस्ते मार्ग म्हटलं तर रस्त्याची सगळ्यात मोठा फायदा काय, रस्ता हवा त्या ठिकाणी नेता येतो म्हणजे जातो, बांधता येतो. रेल्वे मात्र एका विशिष्ट ट्रॅकच असतो तो. रस्ता हा एखाद्या शहरात, एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या एरियापर्यंत नेता येऊ शकतो. मग तुम्हाला जर रेल्वेनं माल पोहोचवायचा असेल आणि तो एकदम कानाकोपऱ्यात पोहोचवायचा असेल आणि तिथे जर रेल्वे जात नसेल
तर तुम्हाला जवळच्या रेल्वे स्टेशनवर तो माल उतरवून नंतर पुढे रस्त्याचाच वापर करावा लागतोय. म्हणजे दोघांनी एकमेकांची पूर्तता केलेली असं त्याचा अर्थ होईल. पण त्याचबरोबर रस्ते मार्ग वाहतूक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत, रेल्वे मार्ग सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे स्पर्धा पण आहे. स्पर्धेचा फायदा एक तुम्हाला स्पर्धेचा एक उदाहरण सांगता येईल बघा. आता समजा तुम्हाला मुंबईवरून नागपूरला जायचंय, तुम्ही रेल्वेचा प्रायमरी वापर करणार का रस्त्याचा प्रायमरी वापर करणार? जर डिस्टन्स जास्त असेल आणि वेळ जास्त लागणार असेल तर लोक रेल्वे जास्त प्रिफर करतात. म्हणून लोक म्हणजे रेल्वेकडे ती ट्रॅफिक खेचली जाईल. पण आता रस्त्यावाले मात्र ती ट्रॅफिक आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी रात्रीचे हे जे लक्झरी ट्रॅव्हल्स आणि कोचेस आहेत त्यांची निर्मिती केली, त्यांचा वापर करायला सुरुवात केली. उद्देश हाच होता की जरा तुलनेला लांब असलेल्या शहरांना किंवा रेल्वेने जाणाऱ्या लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्त्याने त्यांच्याशी कॉम्पिटिशन केली याचा अर्थ होतो. ह्या गोष्टी आपण जनरली आपल्याला माहिती नसेल तर आपण कधी विचार पण करत नाही या गोष्टींचा. पण जेव्हा आपण या सगळ्या सिस्टमचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला हे कळून येऊ शकतं की कॉम्पिटिशन पण आहे सगळ्यांमध्ये. आणि आता या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे शासनाला असे काही हब्स डेव्हलप करायचे आहेत की ज्या ठिकाणी म्हणजे हे सगळे मार्ग एकत्र पण येत आहेत. आता नागपूर म्हटलं तर तिथे संपूर्ण देश मध्यवर्ती ठिकाण झालं, जिथून अनेक रेल्वे लाईन्स पण जात आहेत आणि अनेक रस्ते पण जात आहेत आणि अनेक आपलं हे हवाई मार्ग सुद्धा अनेक जात आहेत. म्हणून ते मिहान नावाचा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणचा हा अशा रीतीने कार्गो हब आणि एक SEZ म्हणून त्या ठिकाणी तो डेव्हलप करायचा होता किंवा डेव्हलप केलेला आहे, पण तो काही प्रमाणात यशस्वी झाला नाही अशा प्रकारची पण एक गोष्ट सांगितली जाते. तर ह्या सगळ्यांना आपण मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी असं पण म्हणतोय, जी डेव्हलप करणं ह्यासाठी हा प्लान एक मास्टर प्लान डेव्हलप केलेला आहे देशाचा. म्हणून मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी ज्या अंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांचा विकास. आणि त्याचा उद्देशच आहे की ही कनेक्टिव्हिटीने काय कनेक्ट करायचं आहे ऍक्च्युली. म्हणजे हे तर मार्ग झाले, पण ह्या मार्गाने कनेक्ट विशेषतः काय करायचंय तर देशातले विविध आर्थिक क्षेत्रे, मुंबई असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, कलकत्ता असेल, हे 4 तर झालेच. पण आज त्याचबरोबर महाराष्ट्रात म्हटलं पुणे झालं, औरंगाबाद झालं, नागपूर झालं, मोठं औद्योगिक क्षेत्र झालं. तिकडे मध्य प्रदेशात गेलं तर इंदोर, देवास, पिथमपूर हा मोठा एरिया झाला. गुजरातमध्ये गेलं तर सुरत. हे सगळे जे काही देशभरातले मोठे मोठे आर्थिक क्षेत्र आहेत यांच्यामध्येच व्यवहार होतो एक प्रकारचा. म्हणजे मुंबईचा माल कलकत्त्याला जाणे, मुंबईचा माल नागपूरला जाणे, नागपूरचा माल तिकडे इंदोरला जाणे. यासाठी हे सगळे बेटर आणि वेगानं माल आणि माणसं दोन्ही सुद्धा वेगाने जाता यायला पाहिजे, यासाठी हे सगळे मार्ग डेव्हलप झाले पाहिजे. म्हणून विविध आर्थिक क्षेत्रांना परस्परांशी जोडणारी मल्टी मोडल जाळ्याची पायाभूत संरचना निर्माण करणे आणि त्याद्वारे शेवटच्या मैलापर्यंत, शेवटचा मैल म्हणजे ज्या ठिकाणी माल पोचवायचा आहे, माणूस पाठवायचा आहे, शेवटचा जो रोड असेल तिथपर्यंत लोक, वस्तू आणि सेवांचं अडथळ्याविरहित वहन घडून आणणे. लास्ट माईल अर्थ कळतो का बघा? लास्ट माईल म्हणजे तुम्हाला वस्तू ज्या ठिकाणी पोहोचवायची आहे, असं नाही की त्या वस्तू जवळ एखाद्या शहरापर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल पण पुढे मात्र रस्ताच नाही आहे किंवा कसा तरी अडथळ्याचा रस्ता आहे किंवा फारसा बारामाही नाही येतो, असं नको व्हायला पाहिजे. त्यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांची, वस्तूंची आणि इव्हन सेवा पण तिथे प्रोव्हाइड करायची असेल तर त्या सेवांची, तर ती डेव्हलप करण्यासाठी हा एक मास्टर प्लान तयार करण्यात आलेला आहे, ज्याला गतिशक्ती, गती वाढेल, त्यामुळे लोक आणि वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गती वाढेल असं पण. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी ही आता अलीकडे 17 सप्टेंबर 2022 घोषित केली आहे. लॉजिस्टिक्स म्हणजे काय? लॉजिस्टिक्स म्हणजे सपोर्ट सिस्टम म्हणूया आपण, सोपा शब्द कळण्याकरता. म्हणजे हे उद्योग देशामध्ये विकसित होत आहेत. उद्योग विकसित झाला तर त्याच्या वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं पण गरजेचं असतं. मग त्याला मदत करणारी सिस्टम कोणती येईल तर ट्रान्सपोर्टेशनची सिस्टम येईल. ट्रान्सपोर्टेशनच नाही तर त्याच वेळी बऱ्याच वेळा काही ठिकाणी वस्तू स्टोअर पण कराव्या लागतील, म्हणून स्टोरेजची सुविधा असेल. कृषीजन्य वस्तू असतील तर कोल्ड स्टोरेजेस लागतील. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करताना
त्यांना सपोर्ट म्हणून, आधारभूत म्हणून मदतीच्या ज्या काही गोष्टी ठरतात त्यांना सगळ्यांना आपण लॉजिस्टिक्स असं पण म्हणतो. तुम्ही छोटं अमेझॉनचं उदाहरण घ्या बघा. देशभरातल्या कुठल्याही घरातून अमेझॉनवर ऑर्डर दिली जाऊ शकते आणि आता त्या घरापर्यंत, अशा देशातल्या शेवटच्या घरापर्यंत त्या वस्तू प्रोव्हाइड करायच्या असतील तर त्यांची यंत्रणा वरतून बघा. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की अमेझॉनचं काम देशभरात कसं चालत असेल. मग तुम्हाला लक्षात येईल की एका घरातनं ऑर्डर आली, पण ती ऑर्डर मात्र ज्या दुकानात मिळाली ते दुकान मात्र समजा दिल्लीचं आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक मागवलं समजा एखादं, तुम्ही राहताय समजा पुण्याला, पुण्यामध्ये एका एरियात राहताय आणि तिथून तुम्ही त्या दिल्लीच्या दुकानदाराला एक ऑर्डर दिली अमेझॉनच्या माध्यमातून, मग त्याला तो माल इकडे पोहोचवायचा आहे. आणि तुमची एकच ऑर्डर नाही, अनेकांच्या ऑर्डर आहेत, पुन्हा अनेकांच्या ऑर्डर अनेक वेगळ्या शहरात आहेत. म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड यंत्रणा राबवली जात असेल आणि ती पण परफेक्ट लेवलवर, हे लगेच लक्षात येईल आपल्याला. हे करताना त्यांना ट्रान्सपोर्टेशन पण लागेल. तुम्ही ते ट्रॅक केलं असेल बघा की मग ते ह्या अमेझॉन फॅसिलिटीमध्ये आलेलं आहे, नंतर ते या अमेझॉन फॅसिलिटीमध्ये आलेलं आहे, असं ते आपल्याला रेकॉर्ड पण देत राहतात. मग ते त्यासाठी स्टोरेजच्या पण फॅसिलिटीज पाहिजे. ट्रान्सपोर्ट, स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टींना मिळून आपण एक प्रकारे लॉजिस्टिक्स असं पण म्हणतो. तर त्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आणि ह्या गतिशक्ती हा जो नॅशनल प्लॅन आपण म्हटला त्याला पूरक म्हणून हे धोरण जाहीर करण्यात आलं. लॉजिस्टिक्स सेवांमध्ये कार्यक्षमता आणणे आणि वेगानं ते होणे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. आणि लक्ष्य अशी झाली बघा, लॉजिस्टिक खर्च कमी करून 2030 पर्यंत, म्हणजे ह्या सपोर्ट सिस्टमसाठी लागणारा खर्च, नाही तर ट्रान्सपोर्टेशनलाच खर्च जास्त लागतोय, स्टोरेजला जास्त खर्च लागतोय म्हटल्यानंतर त्या खर्चाचा परिणाम अल्टिमेटली वस्तूंच्या किमतीवर होणार असतो. पण हा खर्च कमी झाला तर किमती पण कमी होतील. म्हणून हा खर्च कमी करून 2030 पर्यंत जागतिक बेंचमार्क पर्यंत आणणे, म्हणजे वर्ल्ड लेवलवर जेवढा खर्च त्या ऍक्टिव्हिटीसाठी झाला पाहिजे असा ऍव्हरेज जो आहे, बेंचमार्क जो आहे, तिथपर्यंत आपला खर्च आपल्याला रिड्यूस करायचा आहे असा अर्थ झाला. त्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स नावाचा एक इंडेक्स आहे की जो वर्ल्ड बँकेमार्फत, जागतिक बँकेमार्फत तयार केला जातो. तर तो आपला सुधारायचा आहे आणि 2030 पर्यंत पहिल्या 25 देशांमध्ये आपल्याला यायचं आहे. सध्या आपण 150 पेक्षा पुढे आहे, त्यामुळे पहिल्या 25 आपल्याला यायचंय. त्यासाठी हा वर्ल्ड बँकेचा परफॉर्मन्स इंडेक्स जो आहे, लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स, त्यामध्ये आपल्याला सुधारणा घडून आणायची. आणि प्रभावी लॉजिस्टिक व्यवस्थेसाठी डेटा आधारित निर्णय व्यवस्था निर्माण करणे. डेटा आधारित निर्णय व्यवस्था म्हणजे आपण अमेझॉनला ऑर्डर दिली तर त्यांना ती सगळी डेटा क्रिएट होत असेल. ते म्हणत असेल की पुण्यातून 50 घरांमधनं आपल्याला ऑर्डर आलेली आहे, पण एकाच वेळी आलेली नाहीये, कधी कोणी दिली, कधी कोणी दिली, 2-3 दिवसाच्या आड आलेली आहेत. पण मग त्यांना निर्णय घ्यावा लागेल की ह्या वस्तू आता कोणत्या मार्गाने पाठवायच्या, कुठे त्या उतरतील, आणि हे सगळे डेटाच्या आधारावर त्यांना करता येईल. म्हणून लॉजिस्टिक्सचा आणि हा इंटरनेटच्या सिस्टम्सचा खूप कॉम्बिनेशन होत चाललेलं आहे. आणि एक ऍक्शन प्लॅन ह्या लॉजिस्टिकच्या डेव्हलपमेंटसाठी तयार केलाय. म्हणून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक सर्वसमावेशक लॉजिस्टिक ऍक्शन प्लॅन म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह लॉजिस्टिक ऍक्शन प्लॅन पण तयार करण्यात आलेला आहे. धोरण म्हणजे नुसती पॉलिसी असते की असं असं करायचंय. मला स्पर्धा परीक्षा पास व्हायची आहे, नुसतं धोरण झालं तुमचं. पण ते करण्यासाठी आपण काय कृती केल्या पाहिजे, दररोज कोणता अभ्यास केला पाहिजे, किती तास केला पाहिजे, कुठल्या पुस्तकातून केला पाहिजे, किती नोट्स तयार केल्या पाहिजे, याचा तुम्ही ऍक्शन प्लॅन तयार केला तर तो प्रॅक्टिकेबल ऍक्शन प्लॅन असतो. त्यामुळे हे फक्त धोरण झालं, मात्र हा ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार करण्यात आला. त्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बाबतीत एक महत्वाचा एक प्रोग्रेस सध्या चालू आहे. इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स डेव्हलप केले जात आहेत. आता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स हा पहिला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून हा DMIC सुरू झाला, पण त्याचंही मी आधी बॅकग्राऊंड सांगतो बघा. मुंबई पासून दिल्ली पर्यंत एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. मला वाटतं पूर्ण झाला नसेल कदाचित, पण चालू आहे असं म्हणता येईल. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. फ्रेट म्हणजे काय, तर वस्तूंची वाहतूक आणि त्यासाठी द्यावा लागणारा जो काही चार्ज असतो त्याला आपण फ्रेट म्हणतो. आता हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करण्यासाठी सुद्धा तुम्ही रेल्वेची आपली व्यवस्था लक्षात घ्या. रेल्वेची जी रुळं असतात त्या रुळांवरनं एकाच वेळी दोन्ही प्रकारच्या गाड्या सुद्धा जातात. एक म्हणजे पॅसेंजर गाड्या सुद्धा जातात, म्हणजे लोकांना वाहून नेणाऱ्या गाड्या सुद्धा जातात, आणि वस्तू घेऊन जाणाऱ्या मालगाड्या सुद्धा जातात. आणि बऱ्याच वेळा
लोकांना लवकर पोहोचवायचं म्हणून मालगाड्यांना साईडला थांबवलं जातं, कारण एकाच ट्रॅकवरून त्या येण्याची जाण्याची शक्यता असल्यामुळे. मग तुम्ही बघितलं असेल बघा, कुठेही एखाद्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर साईडला काहीतरी मालगाड्या थांबवलेल्या असतात. उद्देश काय असतो? लोकांना लवकर पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून. पण जसजशी अर्थव्यवस्था विकसित होत चालली आपली, तसशी लोकांबरोबर वस्तू सुद्धा वेगाने आणि वेळेवर दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं झालेलं आहे. पण मालगाड्या अशा रीतीने थांबवल्या जातात. मग जर असा एक स्वतंत्र रेल्वे मार्ग असेल, लोहमार्ग जर असला की ज्याच्याहून फक्त मालगाड्या जातील, पॅसेंजर ट्रेन्स म्हणजे लोकांच्या गाड्या जाणार नाहीत, मग त्यांना कोणत्याही अडथळ्याविना लवकरात लवकर हा सगळा माल पोहोचवता येऊ शकेल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये. मग त्यासाठी असा एक डेडिकेटेड फ्रेट म्हणजे फक्त वस्तूंच्या वाहतुकीसाठी डेडिकेट करण्यात आलेला एक मार्ग पहिल्यांदा मुंबई आणि दिल्लीच्या दरम्यान करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला. आणि मग नंतर अशी आयडिया लक्षात आली की जर हा असा लोहमार्ग जर होतोच आहे, तर याच्या अवतीभोवतीच्या प्रदेशामध्ये आपल्याला काही इंडस्ट्रियल टाउन्स डेव्हलप करता येऊ शकतील, की जेणेकरून त्या ठिकाणी उद्योग विकसित होतील आणि ह्या विकसित होणाऱ्या उद्योगांना ह्या डेडिकेटेड फ्रेटचा ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा उपयोग होऊ शकेल. तर हे जे काही औद्योगिक पट्टे आजूबाजूला निर्माण होतील त्याला नाव दिलेलं आहे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स. ते काय एकदम सरळच असेल ना असं नाही, महत्वाच्या शहरांमधून ते इकडे तिकडून जातील. तर असा पहिला इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून घोषित करण्यात आला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर DMIC, जो 2014-15 मध्ये घोषित केला होता. आता हे सरकारच्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 14-15 म्हणतायत, पण हे 14-15 नाही, त्याच्या आधीपासूनची पॉलिसी आहे. पण आता नवीन सरकार काय करतंय की ह्या सगळ्या पॉलिसीज आमच्याच पासून सुरू झाल्यात की काय असं त्यांना दाखवायचं असतं, म्हणून ते पूर्वीचा उल्लेखच पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण 14ला मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी काहीतरी थोडाफार बदल केलेलाच असतो त्याच्यामध्ये. मग त्या बदलापासूनच ते सुरुवात झाली की काय असं घोषित करण्याचा प्रकार तो होतो. पण ही निश्चितच त्याच्या आधीपासूनची योजना आहे. जसं स्वच्छ भारत अभियान, पूर्वी निर्मल भारत अभियान होतच, जे महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा स्वच्छ धोरण म्हणून काय राबवलं जायचं, असा प्रकार जनरली होतोच. पण हे पॉलिटिकल डेव्हलपमेंट तर असतातच. मग 14-15 मध्ये हा कॉरिडॉर डेव्हलप करण्यात आला, घोषित करण्यात आला. तो महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काही औद्योगिक क्षेत्रांचा विकास घडून आणणे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. ती औद्योगिक क्षेत्रे पण घोषित केलेली आहेत. त्यांच्यापैकी 2 महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे त्याचा पार्ट आहे, औरंगाबाद जवळ, आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र हे दुसरं क्षेत्र आहे. म्हणून DMIC मध्ये महाराष्ट्राचे 2 क्षेत्रे, शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि दिघी बंदर म्हणजे रायगड जिल्ह्यातलं दिघी बंदर, यांचा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्याचा पार्ट आहे. आणि या शेंद्रा बिडकीनचाच पार्ट म्हणून ऑरिक म्हणून एक इंडस्ट्रियल सिटी डेव्हलप केली जाते. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी म्हणून त्याला म्हटलेलं आहे. ऑरिक, AUR म्हणून औरंगाबाद, I म्हणून इंडस्ट्रियल आणि सिटी, जे ग्रीनफील्ड सिटी असेल, जे आपल्याला पुढच्या पॉइंटमध्ये सुद्धा येईलच. आणि मग हा पहिल्यांदा घोषित केला, पण नंतर मात्र असं लक्षात आलं की देशात काही 1-2च शहराने जोडायचे औद्योगिक म्हणून, मग इतर सुद्धा करण्याचा प्रयत्न घोषित झालाय. यांची डेव्हलपमेंट हळूहळू घडून येते, पण DMIC जरा पुढे गेलेला आहे. मग बाकीचे सगळे दिलेले आहेत, हे काही तुम्ही पाठ वगैरे करत बसू नका, एवढं काही गरज नाही तेवढं. चेन्नई बँगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर, अमृतसर कलकत्ता इंडस्ट्रियल कॉरिडॉर, बँगलोर मुंबई कॉरिडॉर, हैदराबाद नागपूर, हैदराबाद वारंगल, हैदराबाद बँगलोर, दिल्ली नागपूर, असे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स त्या लाईनला डेव्हलप करायचे असं घोषित केलेलं आहे. आणि इंडस्ट्री सेक्टरचा अभ्यास करताना एक महत्वाचा अभ्यास पण येतो, ज्याचे डिटेल्स आता आपण ट्रिप्स मध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत, पण त्याचे कायदे म्हणून त्यांची जर कुठे आपल्याला जोड्या लावायला लिस्ट आली तर ती फक्त लक्षात घ्यावा. बौद्धिक मालमत्ता संरक्षण. तर बौद्धिक मालमत्तांना पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट्स, GI यांच्या माध्यमातून संरक्षण उपलब्ध करून दिलं जातं. तर ते संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जे कायदे आहेत ते कोणत्या वर्षांचे आहेत असा काही प्रश्न वगैरे आला आपल्याला जोड्या लावायला, तर तो माहिती असावा म्हणून. मग पेटंट ऍक्ट आहे 1970चा, ट्रेडमार्क्स ऍक्ट आहे 1999चा, कॉपीराइट ऍक्ट आहे 1957चा, GI टॅग जो मिळतो वेगवेगळ्या वस्तूंना, जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट
तो आहे 1999चा. आपण एखाद्या गोष्टीचं डिझाईन तयार केलं, मशीन डिझाईन काही असेल तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठीचा कायदा आहे डिझाईन्स ऍक्ट 2000. आणि इंटिग्रेटेड सर्किट सुद्धा एक महत्वाची बौद्धिक मालमत्ता आहे. मग ते कंडक्टर इंटिग्रेटेड सर्किटचं लेआउट जे असतं त्या लेआउटच्या डिझाईनचा ऍक्ट आहे, तो पण 2001चा आहे. आपण कोणती मायक्रोचिप बघितली की त्याच्यावर जे लेआउट दिसतं आपल्याला ते आयसी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटचं लेआउट असतं, तर तेही प्रोटेक्टेड आहे. कारण त्याच्यावरच ते सगळं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट वर्क करत असतं. तर ती पण डिझाईन या बौद्धिक मालमत्तेच्या अंतर्गत प्रोटेक्ट करण्यात आलेली आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर ह्या काही गोष्टी होत्या उद्योग क्षेत्राबद्दलच्या. तर हे करत असताना आपण लघु उद्योग क्षेत्रांचा वेगळा हे केलं नाही, म्हणून ते आपण वेगळ्या सेक्शन मध्ये लघु उद्योग क्षेत्रांचा अभ्यास करूया. पण एक वेगळा अजून एक पॉईंट मला एक सांगायचा आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न येतात की कोणता उद्योग पहिल्यांदा कुठल्या ठिकाणी स्थापन झाला होता म्हणून, म्हणजे कापड उद्योग पहिल्यांदा कुठे स्थापन झाला वगैरे अशा प्रकारे. तर ते ह्या पीडीएफ मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्ही स्वतंत्र वेगळ्या पानावर लिहून घ्या. मी एक एक तुम्हाला लिहून देतो बघा. लोह पोलाद उद्योग. मग असा लोह पोलाद उद्योग पहिला स्थापन झाला कुल्टी या ठिकाणी, आज जे पश्चिम बंगाल मधलं ठिकाण आहे, 1874 साली पहिला लोह पोलादाचा कारखाना कुल्टी या ठिकाणी 1874 ला. दुसरं पहिला अल्युमिनियमचा कारखाना किंवा उद्योग तो जेके नगर, हे पण पश्चिम बंगाल मधलं ठिकाण, 1834 साली आधीच झालेला आहे. मी क्रमाने नाही दिलंय, रॅन्डमली हे दिलंय, तुम्ही नंतर वाटल्यास क्रम लावून घ्या, आधी कोणता नंतर कोणता म्हणून. तिसरं सिमेंट उद्योग. तर पहिला सिमेंट कारखाना हा चेन्नईला स्थापन झाला होता 1904 साली. चौथा रासायनिक खताचा उद्योग, रासायनिक खत कारखाना म्हणूया. तर असा पहिला रासायनिक खताचा कारखाना सुपर फॉस्फेटचा प्लांट म्हणून स्थापन झाला होता रानीपेट, जे तमिळनाडूमध्ये आहे. तो स्थापन झाला होता 1906 साली. कारखान्याचं नाव होतं सुपर फॉस्फेट प्लांट. म्हणजे तो फॉस्फॅटिक फर्टिलायझर आहे सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट असे जे दोन प्रकारची फॉस्फॅटिक खतं येतात, फर्टिलायझर्स येतात, त्यापैकी त्याचा तो कारखाना होता. पाचवं शिपिंग इंडस्ट्री, म्हणजे जहाज बांधणीचा कारखाना, जहाज तयार करणे. आज देशात 4 मेजर शिपिंग यार्ड्स काम करतायत, 4ही सरकारचे आहेत. तर त्यापैकी पहिला हिंदुस्तान शिपयार्ड्स या नावाने विशाखापट्टणमला स्थापन झाला होता. विशाखापट्टणम, आणि तो स्थापन झाला 1941 साली. नाव काय? हिंदुस्तान शिपयार्ड्स. हिंदुस्तान शिपयार्ड्स. सहावं पहिला पेपर कारखाना किंवा पेपर उद्योग. आता त्याच्या बाबतीत 3 गोष्टी सांगितल्या जातात. पहिला होता सेरामपूर, श्रीरामपूर नाहीये, सेरामपूर, पश्चिम बंगालमध्ये, मात्र तो अपयशी ठरला होता. दुसरा लखनौला, नंतर तो बंद करण्यात आला. त्यामुळे जो आजही कार्यरत आहे असा पहिला कोणता, असं जर प्रश्न विचारला तर टिटागड नावाचं ठिकाण आहे. टिटागड, वेस्ट बेंगॉलमध्ये 1881, आणि आजही तो कार्यरत आहे. म्हणून प्रश्न कसा विचारला जातोय त्यानुसार तुमचं एकतर सेरामपूर उत्तर येईल, नाहीतर टिटागड हे उत्तर येईल. पण पहिला कोणता म्हटलं तर सेरामपूर, आणि काय म्हणूया की
सध्या कार्यरत असलेला पहिला कोणता, तर म्हटलं तर पश्चिम बंगालमधल्या टिटागड असं म्हणता येईल. त्यानंतर 7वं, कॉटन टेक्सटाईल म्हणजे सुती कापडाचा उद्योग. सुती कापड, सुती कापडाचा पहिला कारखाना हा फोर्ट ग्लॉस्टर, हे पण वेस्ट बेंगॉल मधलं ठिकाण, म्हणजे ब्रिटिशांची एक वसाहत होती फोर्ट ग्लॉस्टर नावाची कलकत्त्याजवळ. तर तिथे देशातला पहिला, ज्याला आपण आधुनिक म्हणू शकतो असा सुती कापडाचा म्हणजे कॉटन टेक्सटाईल मिल किंवा काय म्हणतो आपण त्याला कापड गिरणी स्थापन झाली होती फोर्ट ग्लॉस्टर या ठिकाणी 1818 साली. पण ती सुद्धा मात्र अपयशी ठरली, फारशी यशस्वी ठरली नाही. म्हणून पहिली यशस्वी कापड गिरणी किंवा टेक्सटाईल मिल मात्र स्थापन झाली मुंबईला. किती? 1854 साली. आणि ज्यांनी ती स्थापन केली त्या व्यक्तीचं नाव आहे कावसजी दावर. कावसजी दावर यांनी ती स्थापन केली. त्यानंतर 8वं, ज्यूट मिल म्हणजे ज्यूटची गिरणी, ही पहिली स्थापन झाली कलकत्त्याजवळच रिश्रा या ठिकाणी. रिश्रा 1855 मध्ये कलकत्त्याजवळ. आणि वुलन टेक्सटाईल म्हणजे वुलन कापडे किंवा उली कापड ची पहिली मिल, पहिला कारखाना हा कानपूरला 1876 साली स्थापन झाला होता. आणि याचं ब्रँड नेम जे होतं या उलन कापडाचं, त्याचं ब्रँड नेम होतं लाल इमली. अंडर द ब्रँड नेम लाल इमली. म्हणून अशाही गोष्टी काही लक्षात ठेवा. तर त्यातल्या त्यात ह्या काही महत्वाचे कारखाने की ज्यांचा पहिला कारखाना कुठे केव्हा स्थापन झाला याबद्दलची ही लिस्ट आहे. त्या अशा रीतीने तुम्ही लक्षात ठेवा. मग आता आपण नेक्स्ट सेशन लघु उद्योग क्षेत्र आणि मग नंतर महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र याबद्दलचे काही डिटेल्स आपण बघूया.